3 जानेवारीला नमन करू क्रांतिज्योतीला. 3 जानेवारीला नमन करू क्रांतिज्योतीला. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्यासोबतच कवयित्री आणि समाजसुधारकही होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. 1846 मध्ये त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सासूबाईंनी लग्नापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सावित्रीबाईंना दिलेले पुस्तक आणले होते. ज्योतिरावांनी नवा मार्ग शोधला. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिरावांनी भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाईंनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी काव्य फुले आणि 52 नक्षी सोबत रत्नाकर नावाचा कविता संग्रह लिहिला. बालविवाह, सती, केशरचना अशा अनेक कृत्यांना त्यांनी विरोध केला. किती भोगले किती सोसले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकविले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्याले किल्ली गिरविले, स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्याले किल्ली गिरविले. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली. अनाथ मुलांना अनाथाश्रम देणे हे त्यांचे ध्येय होते. 1897च्या भयंकर प्लेगच्या काळात त्यांनी प्लेगची लागण झालेल्या रुग्णांची सेवा केली. अशा वेळी त्यांनाही प्लेगची लागण झाली व 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. यानंतर मी त्यांचे काही अनमोल विचार तुम्हाला सांगणार आहे. जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते. शिक्षणाशिवाय जीवन हे वाया गेलेल्या प्राण्यासारखे आहे. तुम्ही बकरी गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दूध देता, पण तुम्ही साधं दलितांना माणूसही समजत नाही. ज्या दगडाला सिंदूर लावून तेलात बुडवून देवता मानले जाते तोच खरा दगड आहे, तोच खरा दगड आहे. ब्राह्मणवाद ही केवळ एक मानसिकता नाही तर ती एक व्यवस्था आहे ज्याद्वारे धर्म, देवता, कर्मकांड, पूजा इत्यादी पोषक तत्वे गरीब दलित पीडित लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवतात आणि त्यांच्या प्रगतीचे सर्व मार्गही रोखतात. छत्रपती शिवरायांचे सकाळ संध्याकाळ स्मरण करावे. शूद्र अतिशूद्रांची सहानुभूतीने त्यांची स्तुती करावी. अभ्यास करा, लिहा, मेहनती व्हा, स्वावलंबी व्हा, काम करा, ज्ञान आणि संपत्ती गोळा करा. शेवटी जाताना मी एवढेच म्हणेल की शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आकाशात झेपवण्याचे बळ आहे. सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आकाशात झेपवण्याचे बळ आहे. तू केलेल्या ज्ञानदानाचे हे फळ आहे. जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती, ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती, ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. धन्यवाद.